मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं। आपल्या आईवडिलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात तेव्हा आईवडिलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो। आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशाच एका कुटुंबाबद्दल सांगणार आहोत, ज्या कुटुंबातील 3 पिढ्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावलं आहे। ते कुटुंब म्हणजे देव कुटुंब। रमेश देव यांच्यापासून सुरू झालेला हा अभिनयाचा वारसा अजिंक्य आणि अभिनय देव या त्यांच्या मुलांनी पुढे चालवला। त्यानंतर आता त्यांची 3री पिढी सुद्धा या क्षेत्रात उतरली आहे। आता रमेश देव यांचे दोन्ही नातू मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहेत। चला तर या कुटुंबाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। रुबाबदार आणि राजबिंडे अभिनेते रमेश देव यांनी कित्येक वर्ष मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती। मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचं नाव आदराने घेतले जातं। 1951 साली पाटलाची पोर या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला, परंतु राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मारतो एक डोळा या चित्रपटामुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली। पुढे आरती या चित्रपटातून त्यांनी हिंदीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। हिंदी आणि मराठीत त्यांनी एका पाठोपाठ एक अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं। 1957च्या सुमारास अभिनेत्री नलिनी सराफ म्हणजे सीमा देव यांच्याशी त्यांची ओळख झाली। पुढे ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी 1963 मध्ये विवाह केला। त्यानंतर ऑनस्क्रीन असो व ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी रमेश देव आणि सीमा देव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली। रमेश देव यांनी आपल्या कारकिर्दीत नायक, सहनायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका केल्या। हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना कोल्हापुरी म्हणूनच ओळखलं जाईल। आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 285 पेक्षा जास्त हिंदी चित्रपट आणि 190 मराठी चित्रपट व 30हून अधिक नाटकं केली। त्यांचे भिंगरी, भैरवी, आलिया भोगाशी, अवघाची संसार यांसारखे मराठी चित्रपट आणि आनंद, आरती, मेरे अपने, आपकी कसम हे हिंदी चित्रपट विशेष गाजले। त्यांच्या पत्नी सीमा देव सुद्धा दिग्गज अभिनेत्री होत्या। जगाच्या पाठीवर या चित्रपटातून सीमा यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी मोलकरीण, सुहासिनी, यंदा कर्तव्य आहे, हा माझा मार्ग ऐकला अशा गाजलेल्या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या। हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला। आनंद, कोशिश, कोरा कागज, ड्रीम गर्ल, भाभी की चुडिया यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या। आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची दोन्ही मुले सुद्धा मनोरंजन क्षेत्रात दाखल झाली। रमेश आणि सीमा यांचा मोठा मुलगा अजिंक्य देव मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आहे, तर त्यांचा छोटा मुलगा अभिनय देव दिग्दर्शक आहे। अजिंक्य देव यांनी गेल्या 40 वर्षात अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे। अजिंक्य देव यांनी 1985 मध्ये अर्धांगी या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। 1987 मध्ये आलेल्या सर्जा या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला। त्यानंतर त्यांनी माहेरची साडी, जीवासखा, लपंडाव, कुंकू, सरकारनामा यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं। तसेच त्यांनी संसार, गैर, तान्हाजी यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत। त्यांनी 1986 मध्ये आरती देव यांच्याशी विवाह केला। आरती देव या सोशल वर्कर आहेत। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। रमेश देव आणि सीमा देव यांचे धाकटे सुपुत्र अभिनय देव सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत। मात्र त्यांनी अभिनयाचा मार्ग न निवडता दिग्दर्शन, निर्मिती आणि जाहिरात क्षेत्रात आपली वेगळी वाट शोधली आहे। अभिनय देव हे प्रामुख्याने जाहिरात दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात। त्यांनी 200हून अधिक जाहिरातींचे दिग्दर्शन केलं आहे। 2011 साली प्रदर्शित झालेल्या गेम या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी दिल्ली बेल्ली, फोर्स, ब्लॅकमेल, सावी या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं। त्याशिवाय त्यांनी 24 ही मालिका दिग्दर्शित केली आहे। अभिनय यांच्या पत्नीचं नाव स्मिता देव आहे। स्मिता शेफ असून इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडिओ टाकत असतात। तसेच त्यांनी कारवा टू कोल्हापूर व्हाया मुंबई हे कुकिंगवर आधारित पुस्तक लिहिलं आहे। त्यांना युग नावाचा मुलगा आहे। आता अजिंक्य देव यांचा मुलगा आर्यदेव आणि अभिनय यांचा मुलगा युग देव मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकत आहेत। आर्यदेव यांनी थोडं तुझं थोडं माझं या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं। तसेच त्याने उरी आणि ब्लॅकमेल या हिंदी चित्रपटासाठी आणि तसेच 24 या वेबसिरीजसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे।
नुकतीच Amazon प्राईमवर आलेल्या गेमर लोक या वेबसिरीजचं दिग्दर्शन आर्यने केलं आहे. तर अभिनय यांचा मुलगा युग हा सिनेमॅटोग्राफर आहे. त्याने अनेक शॉर्ट फिल्मसाठी काम केलंय. देव कुटुंबाची ही तिसरी पिढी सध्या रमेश देव प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही चित्रपट निर्मिती आणि शिक्षण संस्था सांभाळत आहेत. अशा प्रकारे आर्य आणि युग आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कला क्षेत्रात नाव कमवत आहेत. रमेश देव यांच्यापासून सुरू झालेला कलेचा हा वारसा आज त्यांची तिसरी पिढी समर्थपणे पुढे चालवत आहे.